एक इथे एक इथे एक इथे दोन्ही खंब अर्धा अर्ध ठेवले. आणि पप्पांची आयडिया सांगतो मी तुम्हाला. आम्ही जेव्हा सगळे हॉलमध्ये असतो ना, पप्पा दारूचा ग्लास भरून इथे ठेवतात, इथे वॉटर फिल्टरच्या इथे. मग इथे ठेवायचा, हा असा बंद करायचा, मग इथे यायचं, इथे काहीतरी चाकणा ठेवलेला असं, तिथून चाकणा खायचा, तिथून ग्लास प्यायचा आणि बाहेर यायचं. मी 1:42. आधी भूक नव्हती लागली, काम करायला कंटाळा नव्हता आला, पण जेव्हा मी येऊन सांगितलं की रात्रीचे 2 वाजलेत, 2 वाजत आले, लगेच भूक लागली ना. काम 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 करायला कंटाळा आला. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरी कोली ब्लॉगिंग चॅनलवर. मग काय झालं, न्या ना पप्पा, न्या ना बरं. सो पप्पा चालत गोव्याला आणि एकटेच आपण जायचं, सगळ्यांना घेऊन जायचं आम्ही. ना पप्पा एकटं झाले का? मी का गोव्याला गेलो ना, मी स्वतः काय भाकरीची मशीन आणले बोलल्यावर घरातच मशीन आणले म्हणून भाकरी टिकत नाही आणली. नाही तर आधी रोज 3 वर्ष रोज नाही. मला का तिथं गोव्याला चालल्या तर ते बघले मिनी भेट होत्या, दिसत ना मला इथूनच. ते मला ती घंटा तुला गेलं चालेल. फोन कर नको का? पे करायला फोन कर तिला, तुझ्या समोर सगळी आता 500च्या नोटी दिसतात इथून. हा, मग त्याच म्हणजे पे कर म्हणा, कॅश घे ना, पे कर. हा, बरी ऑफर आहे, हा, बरी ऑफर आहे. पण मला पण त्या कॅश मी पे करतो तुम्हाला. आणि मी आताशी जेवायला बसलो, इथे जेवायला बसलो मी. मम्मीने ताट वाढून दिला आणि मी बसलो कशावर, या पिशवीवर, ज्याच्या चकल्या हे होत्या, पापड होतं, त्याच्याच बसलो. तिकीट पाहायचं, तांदळाचं पापड होतं. सुचला पप्पा येतील कधी, 19 तारखेला ना, बड्डेला रात्री बड्डेला पोचते नाही पोचणार. 19 तारखेला दुपारी निघणार. 19 तारखेला दुपारी निघतील, ते 20 तारखेला पोचतील. 20 तारखेला पोचणार. 20 तारखेला येतील. अरे पप्पा गावातून चाललेत, गावातून दोन बस आहेत ना, 2 बस करून पब्लिक चाललेत. पप्पा पण चाललेत, आज चाललेत आणि येतील 20 तारखेला. 19ला निघतील, 20 तारखेला येतील. पप्पांना हॅप्पी जर्नी बोलूया आपण. बॅग बिग भरून रेडी. गोवा आहे ना, पिलर आहे ना माहिती. पप्पा ट्यूब येऊ नका तिथं, ट्यूब येऊ नका बरं. हा, 10 रुपये पैसा नाही, 10 रुपये पिवायची नाही. हा, गोव्याला चाललं तुम्ही पेल नाही. तुम्हाला मी दाखवतो पप्पांचा याच्यामध्ये पण, पप्पांच्या त्या दुसऱ्यावाल्या रूम मध्ये पण आणि इथे पण. संपले काय नाही संपलं, काय नाही कसा काय नाही. संपले पप्पा, मला तर दिसते इथून. हे बघा, एक इथे एक इथे एक इथे एक इथे, दोन्ही खंब अर्धा अर्ध ठेवले. आणि पप्पांची आयडिया सांगतो मी तुम्हाला. आम्ही जेव्हा सगळे हॉलमध्ये असतो ना, पप्पा दारूचा ग्लास भरून इथे ठेवतात, इथे वॉटर फिल्टरच्या इथे. मग इथे ठेवायचा, हा असा बंद करायचा, मग इथे यायचं, इथे काहीतरी चाकणा ठेवलेला असं, तिथून चाकणा खायचा, तिथून ग्लास प्यायचा आणि बाहेर यायचं. मी काम असतं.
चलो मस्त की संध्याकाळच्या जेवणासाठी मटण आणि भाकरी दिलेली आहे पार्सल. नको नको बोलून काय, जे त्यांचे 2 मोबाईल 2 मोबाईल आणजा म्हणजे बाय 1 गेट 2 फ्री. कंच कुठून येते ते सांग. 2 फोन दिले मी योग याचा काय करू. चल पप्पांना पण तुम्ही जा का सोडायला येऊ घेऊन तिकडच जाऊ ना. चला आपण पप्पांना सोडून येऊया. गावातूनच बस निघतात. चला सोडतो ना गावान. चलो इकडे बस रेडी आहे. आपण बाय बाय करूया. अरे नवरू भाऊ काय बोलतो. कुठं मी हो ना इथंच. तुम्ही नाही चाललं का मग का बोला गोव्याला बिजा का जीन्स घालून जाणार तू पण चालले का. मजा मग. चलो हॅपी जर्नी. ए ब्लॉगर हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. तू पण चालले मग तुला नाही हॅपी जर्नी. चला सगळे लगेज वगैरे लोड करतात आणि निघालेत सगळे. चला आतमध्ये आलो आणि आतमध्ये यायच्या आधीच ड्रायव्हर काका आहेत. ड्रायव्हर काकांच्या कपड्यावर बघा श्री स्वामी समर्थ. आपण आत जाऊया. हो येतात पब्लिक ना. तर चला पप्पांना सोडून आलो आणि आता जो बाबा अमरनाथला गेल्यावर जो टॅन झालोय तो टॅन घालवायचा आहे. त्यासाठी फेशियलसाठी जायचं आहे. चला आपण जाऊया अंजूर फाट्याला. चला मी तुम्हाला पण दाखवतो मी कुठे जातोय. आता आधी जाऊया आपण अंजूर फाट्याला. तर चला मी पोचलो आता अंजूर फाट्याला. हा आहे खारबाव रोड आणि ते बाजूला आहे शिवदया स्वीट्स आणि शिवदया स्वीट्सच्या बाजूलाच इथे आहे ग्लो अँड ग्लॅम. चला आपण आत जाऊया. मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. हा शिवदया स्वीट्सच्या बाजूला आहे बघा. ग्लो अँड ग्लॅम स्किन केअर. आपल्याला जायचं आतमध्ये. आपण आत जाऊया. मी आलो आतमध्ये. हेलो एकदम ठीक. आप कैसे हो. बाबा अमरनाथचा हा जो टॅन आहे तो आपण बघूया आता कसा कमी होतोय. तर चला मी आलो आतमध्ये. इथे सेटअप रेडी आहे. आता बघूया आपण कोणती फेशियल करायची आता. टॅन रिमूव्हिंग. चालेल. असं आपण टॅन रिमूव्ह करायची वेळच आलेली आहे आणि ग्लोची पण गरज आहे. चला आपण ट्रीटमेंटला सुरुवात करूया आता. स्किन थोड़ा सा सेंसिटिव हो गया है आपका तो उसकी वजह से मैं स्टीम नहीं दे रही हूँ. ग्लो करने में हेल्प करेगा. अच्छा. जिधर जिधर आपको ज़्यादा काटेगा ना उधर आपका ज़्यादा डेड स्किन ऐसे समझ. अच्छा. तर चला फायनली आपली ट्रीटमेंट झाली. इथे जो आपल्याला बाबा अमरनाथला जाऊन जो टॅन झालेला तो सगळा रिमूव्ह झाला आहे. मला दिसतंय समोर मिररमध्ये. आय होप तुम्हाला पण दिसत असेल.
कारण इथे पूर्ण ट्रीटमेंट कंप्लीट झाली. क्लिन्झिंगपासून डेड स्किन रिमूव्हल, हायड्रेशन वगैरे सगळ्या प्रोसेस पूर्ण झाल्या. आणि फायनली आता मला मिररमध्ये समोर फरक दिसतो आहे, तुम्हाला पण कॅमेरामध्ये फरक दिसत असेल. जर तुम्हाला पण ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्हाला अंजूर फाट्याला यावं लागेल. अंजूर फाट्याला शिवदय हॉटेलच्या बाजूला ग्लो अँड ग्लॅम स्किन केअर आहे. बाकी काही जर तुम्हाला माहिती हवी असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतच आहे, त्यावर तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. आणि आपल्या स्किन केअरसाठी ग्लो अँड ग्लॅमला व्हिजिट करू शकता. तर मी आलो घरी आणि घरी येऊन बघतोय तर टेरेसवर तुम्हाला टेरेस दाखवतो मी. बघा हे सगळं का आहे तर यांनी काम चालू केलं आहे साफसफाईचं. ही साफसफाई आहे, हे साफसफाई चालू आहे. आणि साफसफाईला झालेत किती तास, किती वाजल्यापासून काम चालू केलं आहे? 6 वाजता, 6-6:30ला काम चालू केलं आहे. आणि तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. एक वाजून 42 आमऱ्या आधी भूक नव्हती लागली, काम करायला कंटाळा नव्हता आला. पण जेव्हा मी येऊन सांगितलं की रात्रीचे 2 वाजलेत, 2 वाजत आले, लगेच भूक लागली ना. काम 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 करायला कंटाळा आला. आया बांधत होता, आया बोलतो या शेणी बिनी कणाला ठेवल्या याचा बंदोबस्त करतो. तू द्या काही कामाची नाही. आणि ती नुसतंच अडचण नुसती ठेवाल तुम्ही. जालाला मला सांग, जालन या सगळं ठेवले. भाकरी तर आपण गॅस बनवायला लागलो. 3 वर्ष तर भाकरी बनवल्या नाही. 3 वर्ष यो भाग असाच आहे. हे बघा यो 3 वर्ष असाच आहे या फाट्या. कारण आम्ही 3 वर्ष भाकरीच नाही बनवल्या. आणि आता भाकरी बनवायच्या नंतर मिक्स गॅसवर येतं ना. मग नंतर चूल कोण पेटवेल? अरे ठेवता एक ठेवायचं सकाळची काय करायला सकाळची कोण आता टाइम दाखवला ना. काय पाणी 5 मिनिटं आधी मी भूक लागली गे. यो जर आमच्या चुकीचा येऊ ना बाबा कोसलणार डायरेक्ट क्रॉस होतो. तो क्रॉस होलाय बा. ही जास्त लोट पडला त्याच्यावर. 100% पण पडणार नाही ना. बंद आहे तसा. यो सरकला बघ. यो ही फली सरकली बघ इकडं. ती तवरीच पल्ली तवरीच पल्ल्यातच पल्ली खाली सपोर्ट आहे ना. तो इष्टो कणाला बघ. रॉकेल नाही भेटत. स्टो ठेवून फायदा का? मग तो का फेकून द्या. आई एवढा मोठा स्टो काय? 1 मिनिट उचल. उभा ठेव सर. सुन उभी ठेव उभी ठेव उभी ठेव उभी ठेव. एवढा मोठा स्टो आहे, एवढा मोठा. रॉकेल भेटत नाही. 10 लिटर मावते राहते. 10 लिटर तो फायदा कर. मी नेलेला त्याला वडापाव बनवायला. उभा कर उभी कर. आमचा रेशी ठेवला.